वळूयात पुढच्या बातमीकडे। अक्कलकोट तालुक्यातील आळगेसह भीमासेना नदीकाठच्या सीमावर्ती गावांच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन वीज व मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडलाय। महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली। कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना 14 तास वीज मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सीमावर्ती भागातील सुमारे 28 गावांचा या मागणीला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय। आमच्यावर अन्याय कसा होता म्हणजे उजनीत सोडलेलं पाणी भरपूर, नदीमध्ये पाणी भरपूर असताना सुद्धा 22 तास दिल्यामुळे संपूर्ण शेतच उद्ध्वस्त व्हायला लागलं आमचं। आणि उलट कर्नाटकच्या लोकांना 8 तास 10 तास 12 तास लाईट देतात। मागणी आम्हाला 8 तास लाईट पाहिजे। 8 तास लाईट नाहीतर आम्ही कर्नाटक मध्ये जाण्याचा ठराव केलो, त्यासाठी कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावं। बघा, कर्नाटक वाल्याला 12 तास लाईट देते तर आमच्या महाराष्ट्र वाल्याला 2 तासाचं लाईट देते। 2 तासावर आपलं जनावर आहे, पोर आहे, बाळ आहे, सगळं आहे, ती सगळं आम्हाला मिळत नाही। शेतीत माझं ऊस आहे, ऊस 3 एकर ऊस आहे माझं, 3 एकर ऊस आहे, पूर्ण करपून चाललंय। 1.5 महिन्यापासून आपल्याला लाईट देत नाही। महाराष्ट्र सरकार काय शेतकऱ्याला काय सवकार सुखसोयी देते त्याच्यापेक्षा 10 पटीने कर्नाटक सरकारने त्या शेतकऱ्याला सवकार जास्त आहे। त्यामुळे आम्हाला हे महाराष्ट्र नको, त्यासाठी आम्ही कर्नाटक मध्ये गेलो तर आपलं काहीतरी पोट भागेल असा ह्या हेतूने आम्ही कर्नाटक जाण्यास इच्छुक आहेत। मला वाटतं हा राजकीय विषय आहे। शेतकरी बांधव कुठला असला तरी तो आमचा शेतकरी आहे, त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे, आमची जबाबदारी आहे। त्या जबाबदारीतून सरकार कधीही मागे राहणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केला आहे, कारण की आजपर्यंत केलं पण आहे। आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका, जे जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतोय। तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतोय।